हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय श्रीशा परब अँड फॅमिली चॅनल। कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज झालं असं आहे की आज आम्हाला ऑन द स्पॉट सरप्राईज मिळाला आहे की आज आम्हाला निघायचं आहे कोकणामध्ये आणि अचानक आमचं प्लॅनिंग ठरलं कोकणामध्ये जायचं फिरायला, कारण सुट्टी मिळाली म्हणून। तर आम्ही अर्धा तासामध्ये पटापट पॅकिंग केले। हे बघा आमच्या बॅगा रेडी आहे, ती श्रीशा पण रेडी आहे जायला आणि ती खूप एक्साइटेड आहे, नाचते इकडे। क्या बात कर रहे रे बाबा। तर आता आपण आलोय मेट्रो स्टेशनला आणि आता इथून जायचं आहे आपल्याला ट्रॅव्हल्स पकडायला, कारण आम्हाला तिकीटच मिळालं नाही। ऑन द स्पॉट ट्रेनच्या तिकीट अवेलेबल नसतात, त्यामुळे आम्हाला आता ट्रॅव्हल्सने जावं लागणार। श्रीशा तिला आता आम्ही खाली सोडलंय फिरायला, पण ती बोलते उचलून घ्यायला। हे बघा वरती आलो आम्ही आणि आता आमच्या मेट्रोची वाट बघतोय। ही जाऊन आता तिथून परत रिटर्न येणार। इथे हा लास्ट स्टॉप आहे ना मेट्रोचा, ती जाणार आणि मग तिथून रिटर्न येणार। मग ह्याच मेट्रोमध्ये बसून आम्ही जाणार। हॅलो, हे बघा हे आहे यशवंतपुराचं स्टेशन। इथे आपण ट्रॅव्हल्समध्ये बसणार आहोत। हे बघा श्रीशा बसली आहे आता गाडीमध्ये, मस्त थोडं बघते इकडे तिकडे, नवीन आहे तिच्यासाठी। आणि आता इथून आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला। पहिलं कोल्हापूरला उतरायचं आणि नंतर पुढेचा प्रवास। हे बघा आता सकाळ झाले आहे, सकाळी आता आम्ही थोड्या वेळाने कोल्हापूरला पोचणार आहोत। मस्त कोल्हापूरची मिसळ खायची आणि मग पुढचा प्रवास करायचा। हे बघा कशी खाते आहे। आता पोचलोय हॉटेलला, इथे नाश्ता करायचा आहे मस्तपैकी, मिसळ पाव खायचा आहे आपल्याला। ही बघा श्रीशा चालली आहे मस्तपैकी। इथे खूप गर्दी आहे, आम्हाला जागाच मिळत नाही बसायला। फायनली मिसळ आलेली आहे। आता बसलो परत नाश्ता करून गाडीमध्ये। आता थोड्या वेळाने उतरायचं आपल्याला कोल्हापूरला, दुसरी बस पकडायची। इकडचा व्ह्यूज किती मस्त आहे, खूप छान दिसतं सगळं बघायला। ही बघा मस्ती चालली आहे हिची, आता थोडा खेळते आहे, तिला कंटाळा पण आलाय, बघा कशी लोळते। फायनली आम्ही कोल्हापूरला पोहोचलो मस्त। आता इथून दुसरी बस पकडायची आपल्याला। हे बघा सगळे कसे बघतायत माझ्याकडे, मी व्हिडिओ शूट करते। तर आता इथे छोटीशी गल्ली आहे, त्याच्यामधून एसटी स्टँडकडे आपलं जायचं आहे। दुसऱ्या बसमध्ये बसलो, परत अर्धा रस्ता पूर्ण ट्रॅव्हल केला। त्याच्यानंतर आम्हाला समजलं की आमच्या बसचं काहीतरी तुटलंय, तर त्याला ठोकायला म्हणून आतमध्ये बस घेऊन गेलेत आणि आम्हाला इथे उतरवलंय। परत इथे अर्धा तास डिले होणार आहे आमचा। आता उतरलोच आहे, तर बोललो की चला जाऊया मस्तपैकी ज्यूस पिऊया ऊसाचा, मस्तपैकी ताजा मिळणार ज्यूस। हे बघा आली बाबा एकदाची बस आमची, काय तुटलं होतं देव जाणो। आणि आता आले मस्तपैकी आम्ही बसलोय
आणि हे बघा ऊसाचे मळे सगळे दिसतात इथे. इकडे ऊसच ऊस दिसतोय आम्हाला पूर्ण. आणि तिकडे पवनचक्की आहे ही बघा, खूप लांब आहे, दूर आहे एकदम. आणि बस तर खूप हालत होती. आता घाटामध्ये आहे आम्ही. हा घाट उतरतोय आंबा घाटामध्ये. ते आलो का सगळ्यांना चक्कर, उलट्या, गरगरणं हे सगळं चालू होतं. पण आम्हाला काहीच होत नाही, आम्हाला मजा येते इथे. हे बघा किती मस्त दिसतंय सगळं, व्ह्यू एकदम भारी आहे. अच्छा. बँगलोर टू कोल्हापूर मार्ग हा आम्ही पहिल्यांदाच करतोय, पहिल्यांदा अनुभव घेतोय इथून. आम्ही कधीच याच्या आधी आलो नव्हतो ह्या मार्गावरून, पहिल्यांदाच हा घाट उतरतोय. क्या बात कर रहे रे बाबा. आज तर आमचं 24 तास ट्रॅव्हल होणार वाटतं, पोचतच नाही आहे गाडी लवकर. आणि आता अजून आम्हाला 1-2 तास लागणार आहेत या गाडीमध्ये पोचायला. बापरे. चीन टपाक डमडम. हे फायनली पोचलो आम्ही गावी. हे आहे श्रीषाच्या मामाचं घर. हे बघा आम्ही जातोय. खूप अंधार झाला की एवढं. काल आम्ही संध्याकाळी ट्रॅव्हलिंग करायला चालू केलं. आजचा संध्याकाळ, आजची रात्र झाली आम्हाला पोचेपर्यंत इथे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. हे बघा हे आता माझी आई आली. श्रीषाच्या तो हे सांगावरून उतरवणार आणि फेकणार. माझं रुद्र होते. हे बघा श्रीषा काल निघालो तेव्हा कशी होती आणि पोचल्यावरती कशी झाली, पूर्ण माकड. हा बघा श्रीषाचा भाऊ मस्तपैकी आता याच्यासोबत मस्ती करते. आल्यापासून खेळते, चांगली मजा आली तिला गावी आल्यापासून. नाच करते नटुरी. नाच करते नटुरी. आजच्या जेवणामध्ये मस्त काजूची भाजी, पालेभाजी आणि मस्तपैकी भाकरी. गावचं जेवण एकदम भारी.
चला आता आम्ही मस्तपैकी खाऊन घेतो आणि हा ब्लॉग इथे संपवतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, बेंगलोर टू कोकणातील संगमेश्वर गावामध्ये यायला तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि श्रीषाच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग ब्लॉग.